न्यूज 18 सत्यासाठी बेधडक. हौसाई वृद्धाश्रम शालिनी नगर येथे कैलासवासी योगेश सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ फराळाचे वाटप. खासदार रामदासजी आठवले युथ फाउंडेशन संचलित हौसाई वृद्धाश्रम शालिनी नगर सांगली या संस्थेस माधवनगर अहिल्यानगरमधील महेश सूर्यवंशी व सूर्यवंशी परिवारातर्फे कैलासवासी योगेश दीपक सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ हौसाई वृद्धाश्रममधील आजी आजोबांना दिवाळी फराळाचे किट वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्या परिवाराचे स्वागत संस्थेचे मार्गदर्शक दलित मित्र बहुजन नेते माननीय भीमराव भाऊ भंडारे, संचालक रेखाताई शेंडे, सुमनताई कांबळे, संस्थेच्या अधीक्षक सौ रेखाताई माळी, चंदन बनसोडे यांनी केले. यावेळी सूर्यवंशी परिवारातर्फे संस्थेस धनादेशही देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माधवनगर शहर युवा आघाडी अध्यक्ष चंदन बनसोडे यांनी केले. यावेळी संस्थेतील सर्व लाभार्थी, आजी आजोबा, कर्मचारी व स्टाफ उपस्थित होता. आज या ठिकाणी खासदार रामदासजी आठवले फाउंडेशन संचलित हौसाई वृद्धाश्रम सेवा संस्था शालिनी सांगली या ठिकाणी आमचे मित्र महेशराव सूर्यवंशी यांनी आज हौसाई वृद्धाश्रम समितीची भेट दिली. त्यांचे लहान बंधू योगेश दीपक सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ त्यांनी आपल्या संस्थेसाठी दिवाळीचा फराळ संस्थेच्या लाभार्थी आजी आजोबांना त्यांनी त्यांच्यातर्फे आणि त्यांच्या पूर्ण सूर्यवंशी परिवारातर्फे त्यांनी आज भेट म्हणून इथं त्यांनी आजी आजोबांना ह्याचं फराळाचं वाटप केलं. आज हौसाई वृद्धाश्रम सेवा संस्था सर्व संचालक तसेच संस्थेचे स्टाफ या अधीक्षक या ठिकाणी रेखाताई माळे यांच्या वतीनं मी सूर्यवंशी परिवाराचं त्यांनी या संस्थेची भेट दिली, तिचा आभार मानतो.